नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं शिबिर होतंय, त्याला 5,000 कार्यकर्ते उपस्थित राहतील असं संयोजकांना वाटतं. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या शिबिराविषयी आज माहिती दिली. आज बघा, मोदींच्या सरकारमध्ये अत्यंत सक्षम मंत्रिमंडळ आहे आणि एकीकडे फडणवीसजी, देवेंद्रजी आणि एकनाथजी आणि माननीय अजितदादा असं सरकार महाराष्ट्रात आहे. जनतेमध्ये आम्ही जाऊ, जनतेला कन्व्हिन्स करू, डबल इंजिन सरकारचे फायदे या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पुन्हा नेऊ आणि जो मनसुबा आहे महाविकास आघाडीचा, त्यांचं सरकार आणण्याचा, जनतेला पुन्हा मोठं बोलण्याचा, जातीपाईच्या नावाने जनतेला डिवाइड करण्याचा, जनतेला कन्फ्युज करण्याचा तो अजेंडा आम्ही हाणून पाडू आणि पुन्हा जनतेमध्ये कन्व्हिन्स करू. जनतेला पुन्हा एकदा आम्ही घरोघरी जाऊन घरचलो अभियान करून संवाद यात्रा करून जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न आम्ही करू. राज्यातल्या या 5,300 पदाधिकारी राज्यभर प्रवास करतील अधिवेशन झाल्यानंतर आणि प्रवास करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय महायुतीला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे. जनता पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देईल असं मला वाटतं. पुण्याचं अधिवेशन मात्र हे विजयाची नांदी असेल. 2013 मध्ये प्रदेश कार्यकारिणी पुण्यामध्ये झाली होती, तेव्हा सिद्धार्थ शिरोडेजी अनिल शिरोडेजी त्या कार्यक्रमाची त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि 2014ला मोठा विजय मिळाला होता. पुण्यनगरी पुणेमध्ये पुन्हा एकदा विजयाचा संकल्प आम्ही करू आणि महायुतीचा विजय आम्हाला मिळेल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करू. आपल्याला सकाळी 10 वाजता आपण सर्वांनी या अधिवेशनास्थळी यावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा मोठा भाऊ म्हणून संबंध आहे. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये, कारण हे मान्यच आहे सर्वांना, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना, 11 पक्षांना, की भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे आणि महायुतीमध्ये मोठ्या भावांना अनेक भूमिका निभावाव्या लागतात. कधी लहानपण घ्यावं लागतं, कधी मोठं पण घ्यावं लागतं. पण मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय आमचे केंद्रीय जे आमचे नेते आहेत, मोदीजी आहेत, अमितभाई आहे, नड्डाजी आहे, एकनाथजी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत. शेवटी हा विषय काही संघटनेचा नसतो. संघटनेला विजय प्राप्त करण्याकरता काम करावं लागतं. विजयानंतर राज्याचं सरकार कोण चालवेल, मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नेतृत्व घेत असतं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. प्रेक्षको, आज आपल्याला जगभर भारतीय संगणकाचा प्रचार झालेला दिसतो आणि संगणक तज्ज्ञ आपल्याला दिसतात. पण हे भारतात तयार होण्याकरता राजीव गांधी यांनी डॉक्टर विजय भटकर यांना सुपर कम्प्युटर तयार करायची संधी दिली आणि अमेरिकेला मागे टाकून आपण तो सुपर कम्प्युटर तयार केला, ज्याच्यावरती जगात कुणीही विश्वास ठेवला नव्हता. पण राजीव गांधींनी भटकरांसारख्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला. भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कारांना आता सन्मानित करण्यात येते. डॉक्टर भटकर यांच्या कार्यालयामध्ये वार्तालाप झाला. या संदर्भात सुपर कम्प्युटरची गाथा सुरू होती, महासंगणक ही गाथा सुरू होती. मराठीत आपण महासंगणक म्हणतो. त्याच्यामध्ये तर
त्यासाठी 3 प्रश्न महत्वाचे ठरले. मी त्याविषयी अनेक वेळा बोललो आहे त्याच्यामध्ये, की माझी मीटिंग म्हणजे राजीव गांधींची ठरली. त्यावेळेस ते सेक्रेटरी, त्यावेळेसचे सेक्रेटरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे KPP नंबियार साहेब होते त्यावेळेस. नुकतेच त्रिवांद्रहून आले होते. मी त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 7 वर्ष काम केलं. त्यानंतर मी त्रिवेंद्रमवरून बंगलोरला आले आणि नंतर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, ज्याला माहिती म्हणतो, मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती, याच्यामध्ये त्याचे ते सेक्रेटरी झाले. साहजिकच ते सर्वदेशीय सेक्रेटरी घेतात जनरली, आणि केपीपी नंबर ते सेक्रेटरी होते. आणि KR नारायणन, आपण त्यांना ओळखतोच, राजीव गांधीचे सहकारी, त्यावेळेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर होते त्यावेळेस. त्याच्यामध्ये ते नंबियार साहेबांचे घनिष्ठ मित्र होते आणि त्यांनीच त्यांना बोलावून घेतलं होतं त्याच्यामध्ये. तर या संदर्भात मी कुठे म्हणजे मी पुण्याचं नाही, म्हणजे पुण्याला जन्म झालेलं नाही आहे. मी अनेक आता जवळ 25 वर्ष होऊन गेली पुण्यातच आहे. आणि माय बेस्ट एक्सपिरियन्स हॅज बीन कात्रज, कोंढवा, खडी मशीन आणि बोगदेव घाटाकडे जाणारा रस्ता आता मोठा करण्याचा शासनाचा मानस आहे. कारण हा वारी करताही वापरला जातो आणि पुणे शहरातला सोलापूर रस्त्यावरचा ताण त्यामुळे कमी होईल असं प्रशासनाला वाटतं. ड्रोननी त्याचा घेतलेला हा एक आढावा. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. मी नुकताच वाराणसीला गेलो होतो. वाराणसीला जाण्याकरता पुण्यावरून रात्री 11:30 वाजता विमान सुटतं
आणि ते 1:30 वाजता वाराणसीला पोहोचतं. तेच विमान वाराणसीवरून पुन्हा 3 वाजता निघतं आणि 4:30 वाजता पुढे येतं. मी गेलो, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी परत मी पुण्याकडे यायला निघालो. त्यावेळेला चेक इन झालं आणि 2:23 त्यांनी अनाऊन्स केलं की पुण्याकडे जाणारं विमान रद्द करण्यात आलं आहे आणि पुढील सूचना आम्ही लवकरच देऊ. आम्ही काउंटरवर गेलो. एक 20 वर्षाची युवती तिथे सगळ्यांना उत्तर देत होती. तिलाही काही विशेष माहिती नव्हतं. मग मी स्वतः पुणे विमानतळावर चौकशी केली की ते विमान नेमकं उतरलं कुठे. तर खराब हवामानामुळे ते दिल्लीकडे वळवण्यात आलं असं सांगण्यात आलं. रात्री 3 वाजता विमानतळावरचं कुठलाही स्टॉल चालू नव्हता. पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. वाराणसी सारख्या गावामध्ये आणि जो आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे तिथे सकाळी 6:30-7 वाजता ते स्टॉल उघडतील असं सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये 2 गर्भिणी होत्या, 14 लहान मुलं होती, 31 ज्येष्ठ नागरिक होते आणि काही दशक्रिया विधी करण्याकरता आलेली लोकही होती. मुरलीधर मोहोळांनी हालचाल केली आणि त्यांनी विनोद सातव या त्यांच्या पीएला संपर्क करण्यास सांगितलं. विनोद सातवांना संपर्क केला. त्यांनी परिस्थिती समजावून घेतली आणि त्यांनी जी काही सरकारी शासकीय पद्धतीने सूत्र हलवायची ती हलवली आणि 7 वाजता आम्हाला चहा आणि बिस्किट देण्यात आलं. त्यानंतर विमान कधी सुटणार अशी सातत्यानं चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विमान सुटेल तोपर्यंत तुम्हाला तिकीट रद्द करायचं तर करा, आम्ही पैसे रिफंड देऊ. हे योग्य वाटलं नाही. म्हणून पुन्हा आम्ही मुळांशी संपर्क केला आणि जे विमान 200 प्रवासी पुण्यावरून वाराणसीला येणार होते ते दिल्लीला उतरले. ज्यांचं वाराणसीत काम होतं त्यांना दिल्लीत काय काम. त्या विमानाचे सर्व प्रवासी पॅसेंजर घेतले आणि ते विमान पुन्हा 10:30 वाजता वाराणसीला आलं आणि 11:30 वाजता त्या विमानाने पुन्हा आम्ही पुण्यात आलो आणि दुपारी 1:30 वाजता आम्ही पुण्यात उतरलो. या सर्व प्रवासात एकच गोष्ट ध्यानात आली, ती म्हणजे विमान कंपन्या अतिशय उद्दामपणे वागतात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा त्याच्यावरती कुठलंही नियंत्रण नसतं. चेक इन झाल्यानंतर तुम्हाला परत विमानतळाच्या बाहेर जाता येत नाही आणि गेलं तर तुमचं तिकीट रद्द होतं. या सर्व परिस्थितीवरती आता काहीतरी तोडगा या विमान खात्यातून निघाला पाहिजे. कारण कंडिशनली विमान खातं कुठलेही चहा पाणी देण्याची जबाबदारी, उशीर झाला तर जबाबदारी घेत नाही. परदेशामध्ये मी एकदा लंडनच्या विमानतळावरती 6 तास विमानाला उशीर झाला. त्यांनी अपॉलॉजी व्यक्त केली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि विमान कधी येणार हे सांगितलं. 12 तासांनी ते विमानाची उपलब्धता होणार होती. त्यांनी एका हॉटेलमध्ये सर्व प्रवाशांची व्यवस्था केली विश्रांतीची. तेव्हा प्रेक्षको, भारतामध्ये डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट विमानसेवा जरी सुरू झाली तरी त्याच्या मागचा हा सगळा प्रवास तितका सोपा नाही. मुरलीधर मोहोळ येत्या 4-5 वर्षात त्यात निश्चित बदल करतील. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.